हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं. तर आता आहे आमचा पहिला दिवस कोल्हापूरमध्ये आणि आम्ही इथं स्टे केलंय, मंदिराच्या जवळपासच आहे. तर आता निघतोय दर्शनासाठी. तर रूम वगैरे खूप चांगले भेटलेत आम्हाला. आता 3 दिवस पर्यंत आम्हाला इथेच थांबायचंय. आता आम्ही चाललोय दर्शनाला. चहा पाणी झाली, आंघोळ पाणी झाली, तयारी वगैरे सगळी झालेली आहे. आता दर्शनासाठी जातो. दर्शनाला किती वेळ लागतो माहिती नाही आम्हाला. तर 2 तास लागले दर्शनाला, पण 2 तास लागले. 2 तास लागले? तर नाही एवढे 2 तास नाही लागले, मला 1 तास लागला. बाकीच्या लेडीज आहे बघा, आता एक एक निघताय. आता या लेडीजला टाइम लागले, बाकी 3 लोकांना टाइम लागलाय, मला नाही लागलाय. तर आता दर्शनाला जातोय. आज वार पण चांगला आहे, मंगळवारी, आणि देवीचं दर्शन होईल. बरेच वर्षापासून म्हणत होतो की यायचं, फायनली आता आलोय. चला दर्शनाला मग, चलो. सेल्फी काढते का मला? नाही, मी बॅक कॅमेरा चालू केला आता. काय तयारी करतोय रे तू एवढा? ब्लॉक करण्यासाठी थांबलेलो. चलो चिकूदाराचं दर्शन होण्यात आलं असं, माहिती का? बघा कसे एकदम टकाटक दिसत आहे सगळ्या बायका आज, एकदम फॉर्म मध्ये. माझ्या लग्नात पण नव्हते एवढे. हे बघा, हे महाराणींना पण बघून घ्या. फॉर्म बघितलं का, किती खतरनाक आहे. तर हे बघा, इथं स्टे येत आम्ही. आता इथून निघतोय पायी जाण्यासाठी. पूर्ण गॅंग इथेच उभे, सगळे बाकी फिरते मध्ये फॉर्म मध्ये. इथे धनंजयनं नाही घातलं. मला जेवढा व्हिडिओ करता येईल तेवढा मी करणार आहे, पण मला पुढे अलाउड करतात का नाही करतात मोबाईल मला माहिती नाही, मोबाईल कॅमेरा. पण जेवढा करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करेल. बाकी मग आपण बाहेर आल्यावर परत शूट करणार. इथं रूम पासून एकदम आमचं जवळच आहे मंदिराच्या जवळच रूम केलेला आहे. तर म्हणून आम्ही बिना चप्पलचेच निघालोय. सकाळी दर्शन. किती वाजले ताई? हो पुढे घालू आपण. चिकू शूज साठी रडतोय. शूज पाहिजे त्याला. बाबू काढायचे ना पुढे शूज, आता मंदिरात काढायचे ते घेऊन येतील, चोरून घेतील, घेऊन घेतील. नाही ना? कोणती पाहिजे ताई? 50 ला, हा 40 ला, हा 20 ला, हा 30 ला. 4 पाहिजे. कोणते देऊ? एक फूट आहे का? कमी नाही होणार? किती पाहिजे? 4 पाहिजेत ना? 190 द्या. नाही मी नाही लावत. तुम्हाला कोणाला घ्यायचं? तुम्ही दोघे लावून घ्या. तुला मोगरा लावायचा आहे? त्याच्यात दुप्पट फरक आहे. कोल्हापूर 3 मध्ये 120 करा. 120 लावणार बरोबर आहे. 3 द्या, 120. काही मिळत नाही काही मोगऱ्यात. तर हा प्रवेशद्वार आहे फ्रेंड्स. इथून सुरुवात आहे मंदिराची. इथं तुम्हाला पूजेचं सगळं सामान भेटून जाईल. हे बघा, पूजेचं सामान वगैरे आजूबाजू दुकान आहे. इथून मंदिराची सुरुवात आहे. फ्रेंड्स, हा मेन गेट आहे. ज्या गेटाला नाव पश्चिम दरवाजा नाव दिलंय त्यांनी. हे बघा, इकडे सगळे मंदिर वगैरे तुम्हाला दिसतील लाईन. पूजेचं ताट कसं दिलं दादा? खणाची 100 ला, साडी 250 ला. हे 100 ला, 250. आई
साडी चोडी पण घ्यायची का फक्त हेच घ्यायचं? नोटी 100 ला फिक्स आहे दादा? फिक्स आहे. साडीचा कसं आहे दादा? 250 हा साडीचा का? इकडे बघा साडीचा साडी 250 हे असं पूर्ण येते हे बघा. साडी ही साडी पूर्ण नसतेच, नसते, लहान अशी एवढाच पदर असतो असा पण. मग ही घ्या ठरणार. हीच घ्या, जाऊ द्या. मोठी वाली किती? ओटी घेतलीये आणि आता निघतोय. लावलं हे बघ, इथं लावलं मी. राव 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 अलाउड नाही. अच्छा, हे बघा फ्रेंड्स, मध्ये आल्यानंतर हा व्ह्यू आहे आणि मेन मंदिर अजून बाकी आहे. हो हो, तू चल चल. मध्ये पण आल्यानंतर तुम्हाला बरेचसे शॉप बघायला भेटतील. आणि हे बघा, तर आम्ही चाललोय आधी दर्शनाला. मला हे पुसायचंय. पूजा चालू आहे फ्रेंड्स. इथून आम्ही पुढे जातोय मंदिरात डायरेक्ट. पिंड आहे. हे बघा, हे एकदम प्राचीन मंदिर आहे. बहुतेक दगडांचं काम आहे, म्हणजे एकदम प्राचीन मंदिर असेल. आणि इथून मध्ये एंट्री वाटतं मुखदर्शनची. इकडे प्रवेश करायचा आहे. तर तसं ते वरती काम केलं असेल बहुतेक, नंतर एकतर कलर दिला असेल. तर इकडनं आपल्याला एंट्री करायची. इकडे उमाशंकर प्रसन्न म्हणून इकडे हे देव आहेत. दर्शने गर्दी. दर्शन करायचं होतं आपण, लगेच होऊन जाईल. एक दिवस जर असं पूर्ण लाईन लावली तर 4-5 तास लागतील. मग आपल्याला फक्त मुखदर्शन भेटेल. आणि जर लाईन आहे बघ. आणि इकडनं जर लावली तर ही पूर्ण दर्शन होईल का? मग हा, पूर्ण दर्शन होईल का? जर दर्शन होईल तिकडून पूर्ण डायरेक्ट एंट्री भेटेल. मग आपल्याला पूर्ण दर्शन कधी घ्यायचंय? उद्या नवीन वर्षाला. नवीन वर्षाला. फ्रेंड्स, आम्ही 2-3 दिवसासाठी आहेत, तर आम्हाला आता फक्त मुखदर्शन घ्यायचंय. आणि मग आम्ही उद्या, आज काय 30 तारीख ना, परवाच्या दिवशी 1 तारखेला नवीन वर्षाचं आम्ही पूर्ण दर्शन घेणार. तर अजून एक वेळेस चाललंय. गर्दी तुम्ही बघू शकता. फक्त मुख दर्शनाला एवढी गर्दी. आणि इथं मला बॅनर दिसतंय की फोटो किंवा व्हिडिओ काढायची परमिशन नाहीये. बहुतेक ते मला पुढे बंद करावं लागेल. आता जस्ट आमचं दर्शन झालंय. मुख दर्शन केलं आम्ही. लगेच नंबर लागला. वेळ काही लागला नाही आम्हाला. आता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी मोकळे. अजून एक वेळेस दर्शन घेऊ आपण 1 तारखेला. इथे आम्ही हिरव्या बांगड्या भरतोय. सुहासिनीचा जो असतो ना हिरवा चुडा, एकीचा तडा गेलाय. तर महाप्रसादाची वाटप चालू आहे. कुठून आणला सर तुम्ही महाप्रसाद? हा, प्रसाद कुठून आणला? हा प्रसाद आतमध्ये गेल्यावर ना तो फ्रेंड्स, आता रूमला जातो. एकतर मग शक्यतोवर नाश्ता करणार, मग रूमला जाणार. मग त्याच्यानंतर कुठे जायचं ते माहिती नाही. विशालगडला जायचं की पन्हाळगडला जायचं माहिती नाही. पण आता पहिले नाश्ता करतो. एकदम गावराणी पद्धत आहे नाश्ता चालू आहे. बघा पण या. एकदम गावराणी पद्धत आहे नाश्ता चालू आहे. खानदेशी पद्धत नाही. काय खातोय बाबू तू? तू साबुदाणा खातोय? काय घेतलं?
आम्ही आता घेतलं. हा फ्रेंड्स हे बघा आमचा नाश्ता चालू आहे. बाकी पब्लिक तिकडे आता चालू. दर्शन घेतलं, नाश्ता केला आणि आता रूमला आलो. तुम्हाला रूम दाखवून देते मी. तर ही ना त्यांनी रूमवरचे नावं एवढे भारी भारी दिलेत ना, तुम्हाला सांगते मी. हे बघा इकडे मंत्री निवास हे हा आमच्या रूमला, आणि इकडे ग्रामपंचायत रूमचे नाव, आणि अजून काय काय दिले, महापूर वगैरे असे. ही एक गोष्ट भारी वाटली मला. हे बघा महापूर वगैरे असे वेगळे वेगळे, खासदार वगैरे अशी नाव. इकडे बहुतेक त्यांचं ऑफिस आहे. तिकडे बघा खासदार आहे, इकडे आमदार आहे, नगरसेवक वगैरे. जे रूमचे नाव एवढे युनिक दिले ना, मला ते आवडलं त्यांचं. छान आहे. म्हणजे सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार, महापौर, ग्रामपंचायत, मंत्री निवास. हे आमचे दोघांचे रूम इथे जवळ जवळच आहे. तिकडे जेंट्स आहे, पप्पा त्यांचा रूम इकडे, आणि हा इकडे एक आहे. हा नाही का फिक्स, हा चेंज हा चेंज होऊ शकतो आमचावाला. महापौर मध्ये जाऊ शकतात. आणि हा एक रूम आहे. हे बघा इकडे टीव्ही सेट वगैरे दिले त्यांनी. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बायकांसाठी हेच असतं, मिरर दिलाय. आणि रूम भरपूर मोठा आहे. आणि तिकडे ही कपाट पण दिली एक. 2 विंडो आहेत. मला खालचा पण व्ह्यू दाखवते मी. हा बघा हा खालचा व्ह्यू आहे, हे दिसतंय. आणि इकडे सरळ मंदिर आहे बरं का आपलं. सुरुवातीला आपण जे गेलो ना, या डायरेक्शनला मंदिर आहे. आणि काही नाही, फक्त 5 मिनिटं चालायचं, जास्त पण नाही. तर हा व्ह्यू आहे आपल्याला. आता सगळे शॉप ओपन सुरू झाले, कोल्हापुरी चप्पल वगैरे सगळंच. फ्रेंड्स कमेंट नक्की करायच्या ह्या वेळेस तर मी कशी दिसते म्हणून. हे बघा कशी दिसते, कमेंट नक्की करायच्या. कशी दिसते. तर जो काही सामान वगैरे होता तो आम्ही थोडा कॅरी केलाय. आणि आता आम्ही निघालोय पन्हाळगड साठी. गाडी आपली कुठे आहे पन्हाळगडची, तर तिकडे पुढे गाडी आहे, तिकडे जायचंय. हे कोल्हापुरी चप्पल घ्यायचं चालू वाटतं. तर आता पहिले पन्हाळगड जाऊ, तिकडे बघू. त्याच्यानंतर पुढचं मला पण नाही माहिती. जसं जसं पुढे जाणार तसं तसं मी तुम्हाला सांगत जाणार. लय क्यूट दिसतोय तू, लय क्यूट दिसतोय. कुठे चालला तू. बॅग दाखव तुझी, बॅग दाखव तुझी. वाव मॅचिंग. वाव छान. तुझ्या एवढी बॅग आहे तुझी वाली, तुझ्या एवढी बॅग मोठी तुझी भरपूर मोठी आहे. पण मोठी आहे, भरपूर मोठी आहे.